सर्वप्रथम सगळ्यांना हाय हॅलो नमस्कार आणि गुड मॉर्निंग। मी छाया मी सर्वांचं स्वागत करते परत एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये। व्हिडिओ जर आवडला ना तर व्हिडिओला जरूर लाईक करा। तर आज संकष्ट चतुर्थी ना तर त्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे। तर इथं मग उसळ बनवायची होती म्हणजे साबुदाणा खिचडी। तर त्याच्यासाठी उकडलेले बटाटे पाहिजे होते आणि देवांच्या टिफिनमध्ये सुद्धा आलूचा पराठा बनवून देणार। तर मग मी इथं 2 बटाटे मोठ्या साईजचे उकडायला टाकलेले होते। तर इथं मी आज सकाळीच व्हिडिओला सुरुवात केलेली आहे। मी फ्रेश झालेली आहे आणि त्याच्यानंतर मग व्हिडिओला सुरुवात केली। तर इथं हा जो तुम्हाला कुकर दिसतोय ना तर हा कुकर मी नवीन आणलेला आहे, अर्धा लिटरचा आहे। अशा छोट्या मोठ्या गोष्टी जर आपल्याला उकडायच्या असल्या तर मग याच्यामध्ये छान प्रकारे उकडल्या जातात। तर इथं मी शेंगदाणे भाजून घेतलेले जास्तीचे, खिचडीसाठी सुद्धा साबुदाणा खिचडीसाठी आणि कूट करून ठेवणारे जास्तीचा। तर चला मी हे करून घेते। देऊची ना आज बसच नाही आली, हो ना देऊ? बसवाले काकाच नाही आले देऊचे। आणि देऊ तू इकडे पा, तुझ्या डोळ्याला काय झालं? हे बघा देऊचा डोळा आहे ना थोडासा लाल झालेला आहे। इथं टिफिनही भरून ठेवलेला होता, बॉटल, पण बसच नाही आली आज। तर चला मी आता पटकन देवपूजा करते। तर इथं मी देवांचा ड्रेस काढून घेतला आणि त्याला दुसरा ड्रेस घालून दिला। तर इथं मला आता देवपूजा करायची होती ना, तर इथं मग मी दिवे लावून घ्यायचे होते तुळशीजवळ, उंबरठ्याजवळ। आणि उंबरठ्याचं आहे ना आज मला हळदीचं लेपन सुद्धा करायचं होतं, संकष्ट चतुर्थी ना त्याच्यामुळं। तर इथं मग मी ते ताट काढून ठेवलेलं होतं। तर चला इथं मी पूर्ण ताट काढून घेतलं। मी आता पटकन ना उंबरठ्याचं पूजन करून घेते आणि तुळशी मातेची सुद्धा पूजा करून घेते। तर इथं हे दिवा लावण्यासाठीचं ना मी दिवाळीच्या वेळेसच आणलेलं आहे, म्हणजे खूप दिवसापासून आणून ठेवलेले, पण त्याच्यामध्ये मी काही दिवा लावत नव्हते। पण आता हवा सुटलेली ना जास्तीची, तर मग त्याच्यामुळे काय होतं, दिवा जर लावला तर तो लवकर विझून जातो आणि तेल तसंच राहतं दिव्यामध्ये। तर मग म्हटलं चला आपण याच्यामध्येच आता दिवा लावत जाऊ, म्हणजे दिवा खूप वेळ जळतो, कारण तुळशीजवळ दिवा जळणं चांगला असतो। जर आपल्या घरावरती काही संकट येणार असलं तर तो दिवा तो तारतो असं म्हणतात। तर इथं मग मी म्हणजे खूप वेळ, म्हणजे 10:30-11 वाजेपर्यंत मग माझा रात्री दिवा असतो। तर इथं मग मी तुळशी मातेची पूजा करून घेतली आणि त्याच्यानंतर इथं अशी छोटीशी रांगोळ टाकली। तर हे छापे मी विकतच आणलेले आणि एवढी छान रांगोळ पडते त्यामधून, म्हणजे छान असा फुलाचा आकार येतो, तर छान वाटतं पाहता क्षणी। तर मग मी तेच रांगोळ टाकत असते दररोज। तर चला इथं मग मी परत एक छोटीशी रांगोळ टाकलेली आहे। तर तुम्हाला कशी वाटली मी टाकलेली डिझाईन हे मला नक्की कमेंट करून सांगा। आणि दारामध्ये स्वस्तिक काढायलाच पाहिजे। तर इथं मग मी अशी रांगोळ टाकली की त्याच्यामध्ये स्वस्तिक काढत असते। तर चला सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। सगळ्यांना आजचा दिवस छान आरोग्यदायी आनंदाचा जाऊ आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण अशी स्वामीचरणी प्रार्थना। सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा। तर चला इथं माझे ना घरातले सगळे काम आवरून झालेले आहे आणि बाहेरची माझी देवपूजा करून झालेली आहे, म्हणजे तुळशीची देवपूजा करून झालेली आहे, उंबरठ्याचंही पूजन करून झालेले आहे। आणि मला आता देवे ना उजळून घ्यायचे आणि देवाचे भांडेसुद्धा घासायचे। मी जे लिक्विड आणलेलं आहे ना तर त्या लिक्विडनं मी भांडे स्वच्छ करणार आहे आणि देवे ना तर मी त्याच्यासाठी वेगळं दह्याचं लिक्विड बनवते, तर त्यांना देव स्वच्छ करणार आहे। तर म्हटलं चला तुमच्यासोबत सुद्धा शेअर करूया की कशा पद्धतीचं ते लिक्विड आहे। मी पहिल्या वेळेसच म्हणजे यूज करते, त्या दिवशी दुकानात गेलो मी भैया पावडरच वापरते, पण ते दादा म्हणे आम्ही ज्या दुकानात भांडे घ्यायला जातो ना तर त्या दुकानामध्ये ऑफर चालू होती महिला दिनाची। तर मग त्या दिवशी मला 2-3 वस्तू घ्यायच्या होत्या, म्हणजे मी एक छोटा कुकर आणला आणि देवाचे दिवेसुद्धा आणलेले। तर दाखवते मी तुम्हाला तसं। तर अशा 2-3 वस्तू आणायच्या होत्या ना, तर त्याच्यासाठी मग आम्ही दुकानात गेलो, तर तिथे ऑफर चालू होती। तर मग ते दादा म्हणे हे लिक्विड आलेलं आहे म्हणे, तुम्ही यूज करून पहा कशा पद्धतीचं इथं। तर मग मी ते घेऊन आलेले, ते काही जास्त महाग नाही, ते 40 रुपयाचंच लिक्विड आहे। तर म्हटलं चला आपण घेऊन जाऊ आणि वापरून पाहू कशा पद्धतीचं आहे। तर म्हटलं चला तुमच्यासोबत सुद्धा मी ते शेअर करते की कशा पद्धतीचं ते लिक्विड आहे। तर चला मला आता देवपूजाही करायची, देवाचे म्हणजे देवसुद्धा उजळून काढायचे। तर चला बरेचसे कामं बाकी, तर मी ते पटपट करते आणि तुम्हालाही म्हणजे शेअर करते कशा। तर इथं मी हे लिक्विड थोडंसं असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि एक वाटी घेतलेली आहे, त्या वाटीमध्ये मी ते थोडंसं लिक्विड टाकून घेतलेलं आहे। तर ते लिक्विड काय करायचं, आपल्याला जे तांब्या पितळाचे भांडे असतात ना डाग पडलेले, तर त्या भांड्यावरती ते लिक्विड लावायचं आणि ते थोडंसं असं घासल्यासारखं करायचं। आपण भांडी कसं घासतो त्याच पद्धतीने थोडंसं घासल्यासारखं करायचं आणि एक कॉटनचा कपडा घ्यायचा, म्हणजे याला कॉटनचाच कपडा पाहिजे, आणि त्या कॉटनच्या कपड्यानं ते परत असं घासल्यासारखं करायचं, म्हणजे थोडंसं लावायचं परत घासायचं, थोडंसं लावायचं परत घासायचं। इथं पाण्याचा उपयोग नाही केला तरी चालतो।
तर इथं त्या दादांनी जसं सांगितलेलं आहे ना, मी सेम तशाच पद्धतीनं केलेलं आहे. म्हणजे थोडंसं लावायचं, घासल्यासारखं करायचं. तर इथं ही प्लेट आहे ना, इथे हे लिक्विड आहे ना खरोखर चांगलं आहे, तुम्हाला दिसतंय. तर ही प्लेट आहे ना एकदम चमकायलाच लागलेली आहे. हे बघा, पाठीमागच्या सुद्धा साईडनं आणि समोरून पण. तर छान आहे हे लिक्विड. फक्त ते ना असं म्हणजे घासून घ्यावं लागतं. म्हणजे इथं लिक्विड लावायचं प्लेटला आणि त्याच्यानंतर हे अशा पद्धतीनं ते व्यवस्थित चोळून घ्यायचं आणि पूर्ण अशी प्लेट कोरडी करून घ्यायची. इथं तुम्हाला दिसत असेल तर प्लेट एकदम नवीन सारखी दिसते. आणि इथे हे बघा, तुम्हाला एक कपडा दिसते कॉटनचा. तर ह्या कपड्यावरती असा काळा म्हणजे जे घाण होती ना प्लेटला, तर ती पूर्ण ह्या कपड्यावरती लागलेली इथं दिसते तुम्हाला. तर हे बघा, या पद्धतीनं. वाटल्यास मी परत तुम्हाला एक दुसरी प्लेट आहे ना, तर ती क्लीन करून दाखवते. तर हे बघा, ही प्लेट सुद्धा एकदम चमक मारायला लागलेली आहे. पण हे नाही, हात पण जरा खराब होतात. हे दिसतंय तुम्हाला, माझे हात आहे ना असे काळे झालेले. तर चला, मी ह्याच पद्धतीनं बाकीचे भांडे घासून घेते आणि देव सुद्धा उजळून घेते. तर चला, तर इथं मी पूर्ण भांडे ना त्या लिक्विडनं क्लीन केले आणि त्याच्यानंतर देवसुद्धा उजळून घेतलेले. दह्याचं जे लिक्विड बनवते ना, तर त्या लिक्विडनं. तर इथं पूर्ण देवांची अशी मांडणी करून ठेवलेली आहे. तर इथं मी हे 2 दिवे नवीन आणलेले आहे आणि हा एक माझ्याकडं लक्ष्मी दिवा पहिलाच होता. आणि इथं तुम्हाला एका वाटीमध्ये तांदूळ दिसत असेल, तर हे तांदूळ आहे ना मी पक्ष्यांना टाकून देणार, म्हणजे ते वाया नाही जाणार. तर मी अन्नपूर्णा माता असते ना, त्याच्याखाली तांदूळ ठेवते आणि ज्या माझ्याकडं कवड्या आहे पिवळ्यावाल्या, तर त्याच्या खालीसुद्धा मी तांदूळ ठेवत असते. तर मी आता तिथं नवीन तांदूळ म्हणजे त्या प्लेटमध्ये टाकणार आणि हे तांदूळ आता पक्ष्यांना टाकून देणार. तर इथं मी पूर्ण भांडे ना असे क्लीन करून घेतलेले. इतकी चमक मारता येताना असं आपण देव्हारा जेव्हा स्वच्छ करतो ना, तर इतकं छान वाटतं. देव्हारा एकदम प्रसन्न वाटतं देव्हाऱ्यामध्ये. तर म्हटलं चला, आज संकष्ट चतुर्थीनं थोडीशी मग गणपती बाप्पाची सजावटसुद्धा केली. द्रुवा काही भेटल्या नाही तर मग द्रुवाही वाहल्या असत्या. मंदिरात गेलो होतो आम्ही, मी तसं तो मला व्हिडिओमध्ये दाखवते पुढं. तर इथं मग मी थोडीशी वेगळ्या पद्धतीनं थोडंसं गणपती बाप्पाची सजावट करून वेगळी पूजा मांडलेली आहे. तर छान वाटतं असं आपण जेव्हा काही पूजा करतो ना, तर घरामध्ये एकदम प्रसन्न वाटतं. तर इथं माझी पूर्ण पूजा करून झालेली आहे. तर इथं मी तुम्हाला दाखवते की मी कशा पद्धतीनं आज छान पूजा केलेली आहे. माझ्या देवाऱ्यात देवेनं पूर्ण शास्त्रानुसार जेवढे देव पाहिजे तेवढेच देवाऱ्यात मी देव ठेवलेले. मी काही जास्तीचे देव देवाऱ्यामध्ये ठेवलेले नाही. तर चला, तुम्ही देवाची मांडणी पाहून घ्या. तर चला मग. तर इथं माझी पूजा करून झाली आणि त्याच्यानंतर इथं मग मी सकाळी उसळ माझ्यासाठी पण बनवून ठेवलेली होती जास्तीची. तर मग मी तीच आता गरम केलेली. तर इथं जे काल दही बनवलेलं होतं ना, तर ते दही बघा एकदम घट्टसर दही झालेलं आहे. यातलं अर्ध दही ना मी देवांच्या पप्पांच्या टिफिनमध्ये दिलेलं आहे, कारण ते पण चतुर्थीचा उपवास पकडतात. तर इथं देवांसाठी आणि माझ्यासाठी मी हे काढून घेतलेलं आहे, पूर्ण काढून घेतलेलं आहे. एकदम ताजं ताजं दही आहे ना, तर छान लागतं खायला. म्हणजे एकदम गोड दही तयार झालेलं होतं. तर चला, मी आता फराळाचं करते आणि फराळाचं झाल्याच्यानंतर परत बोलते. तर इथं माझं फराळाचं करून झालेलं होतं. मी दुपारी थोडासा आराम केला आणि त्याच्यानंतर मग आता हे जवळपास आहे ना 5:30 वाजलेले होते. माझी घरातली झाडझूड करून झालेली आहे, कपड्यांच्या घड्या करून झालेल्या आहे. तर इथं माझे संध्याकाळचे जे कामं असतात ना आपले रेग्युलर, तर ते कामं पूर्ण करून झालेले. तर ते करून घेतले आणि त्याच्यानंतर मग हे भांडे ना दुपारपासूनचे पडलेले होते. मी फराळाचं केलं ना, तर त्याच्यानंतरचे जे भांडे होते, टिफिन, बॉटल, चहा पाण्याचे, प्लेट, हे सगळं ग्लास दिवसभराचे, तर ते भांडे मग मी इथं घासून घेत होते. तर तुम्हाला इथं कुकरसुद्धा लावलेला दिसत असेल. देवांचा डोळा आहे ना थोडासा जास्तीचा लाल झालेला आहे. तर म्हणजे तो दिवसभरात थोडासा जास्त लाल झाला. तर मग आम्हाला डॉक्टरकडून जायचं होतं. आम्ही डॉक्टरची अपॉइंटमेंट घेतलेली आहे. तर त्यांनी आम्हाला 6:30च्या नंतर बोलवलेलं होतं. तर म्हटलं चला, मग मी म्हटलं आपल्याला येण्यासाठी उशीर होणार, तर मग मी कुकर लावून दिलेला आहे. म्हटलं वरण भात आपण बनवून ठेवू आणि तिथून आल्याच्यानंतर मग आपण भाजी पोळी जे राहिलेला स्वयंपाक आहे ते नंतर करू. तर इथं मी भांडे घासून घेतले, गॅसचा ओटा परत एकदा क्लीन करून घेतला आणि सकाळी मी देवांचे कपडेसुद्धा बदलून घेतलेले होते. मी जी श्रीकृष्ण विठ्ठल रुक्मिणीची माझ्याकडे मूर्ती आहे ना, तर त्यांना ड्रेस घालते ना, तर ते ड्रेस मी चेंज केले होते. तर म्हटलं चला ते सुद्धा क्लीन करून घेऊ. थोडंसं लिक्विड टाकलं भांडे घासण्याचं आणि त्यांनाच थोडेसे ते असे चोळून घेतले, वाळत टाकून दिले. इथं वरणसुद्धा झालेलं होतं आणि भात आहे ना, म्हणजे तांदूळ मी थोडेसे भिजत ठेवलेले होते, म्हणजे पटकन एक शिटी मारल्याच्या नंतर भात होऊन जाणार.
तर इथं मग भिजलेले तांदूळ मी पटकन कुकरमध्ये ओतून दिले आणि इतकं छान सुगंध येत होता वरणाचा, कारण घरची डाळ आहे ना, तर छान वास येतो घरच्या डाळीचा वरण शिजल्याच्या नंतर. तर इतका सगळ्या घरामध्ये तो वास दरवळत होता वरणाचा. त्याच्यानंतर मग मी भात लावून दिला, थोडंसं तूप, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ ॲड केलं आणि भाताचा कुकरसुद्धा लावून दिला. तर चला मी आता पटकन भात होईपर्यंत पटकन तयारी करते, कारण मग डॉक्टरकडे आता जवळपास 6 वाजत आलेले होते. तर मी हातोहातेनं वरणसुद्धा हाटून घेतलेलं आहे. म्हटलं मग कसं ते हाटून असं वरण हाटून ठेवलेलं असलं ना, तर मग त्याच्यामध्ये नुसतं गरम पाणी ॲड करायचं, वरण तयार होतं. तर इथं दारावरतीच विकायला आलेले होते ना वांगे, एकदम फ्रेश होते. तर इथं मग मी वांगेसुद्धा धुवून ठेवलेले आणि एकदम ताजे ताजे वांगे होते ना. तर चला मी आता पटकन तयारी करते आणि त्याच्यानंतर परत बोलते. तर इथं माझी तयारी झाली. त्याच्यानंतर आहे ना, मग मी एक बॉटल भरून घेतलेली आहे सोबत नेण्यासाठी. एखाद्या वेळेस जर उशीर लागला तर मग पाणी आपल्यासोबत पाहिजे. तर आणि देवांश कसं मग नसलं सोबत तर आवर्जून मागतो. असलं तर मागणार नाही, पण नसलं तर मग मागतो. तर इथं मग मी एक बॉटल भरून घेतलेली आहे. तर आम्ही दवाखान्यात गेलो, दवाखाना झाला, मी ते काही शूट नाही केलं डॉक्टरकडं. तर इथं मग रस्त्यातच गणपती बाप्पाचं मंदिर होतं. तर म्हटलं चला आपण आता इथून चाललो तर दर्शन घेऊ. तर इथं आमच्या इथं हा मयुरेश्वर नावाचा एक गणपती आहे. इतकं सुंदर मंदिर आहे आणि खूप मोठी तिथं आरती होते. अजून थोडासा वेळ होता ना आरतीला, कारण आम्ही गेल्याबरोबरच आमचा नंबर लागला दवाखान्यात. कारण जे अगोदरचे पेशंट होते ना, ते काही आलेले नव्हते आणि आम्ही हजर होतो. तर मग आमचा 2 नंबरलाच तिथं म्हणजे नंबर लागून गेला. त्याच्यानंतर घरी आले आणि वांग्याची भाजी बनवली आणि हा सकाळी कूट बनवून ठेवलेला होता ना थोडासा वांग्याच्या भाजीमध्ये, तो कूटसुद्धा ॲड केला. छान लागते ती वांग्याची भाजी कूट टाकून. लग्नामध्ये बनवतात ना आपल्याकडं, सेम त्या पद्धतीची भाजी बनवली. थोडासा सांबार ॲड केला. तर चला मी आता पटकन नैवेद्यसुद्धा दाखवून देणार आहे. आज मी मोदक काही बनवले नाही, कारण बराच वेळ झालेला आहे आणि उशीर झालेला आहे थोडासा. तर मग मी मोदक काही बनवले नाही. तर चला इथं माझा पूर्ण स्वयंपाक करून झालेला आहे. मी आता पटकन आरत्या करून घेते, कारण आरती करायची बाकी ना आणि नैवेद्यसुद्धा दाखवायचं आहे. तर इथं मग मी आरत्या करून घेतल्या, नैवेद्य दाखवून दिला. तर चला आजचा व्हिडिओ ना इथंच थांबवते. आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल ना, व्हिडिओला जरूर लाईक करा. भेटूया पण अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.